गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा महिन्याभरापासूनच बोलूयात. सोशल मीडियापासून प्रत्येक न्यूज चॅनलवर एकाच विषयाच्या ठळक बातम्या दिसत होत्या. अभिजीत दिपके. Who is Abhijit? अभिजीत दिपके. Abhijit Dipke. When Abhijit Dipke. अगदी वेगवेगळ्या अँगलने अभिजित दिपके कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे किंवा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत होताच आणि तो अजूनही आहेच. पण या सगळ्या गदारोळाच्या आड महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या घडामोडी या घडत होत्या आणि त्या घडत सुद्धा आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर लिहिलेलं एक नवं पुस्तक चर्चेत आलं, तर दुसरीकडे देशाच्या सुरक्षेशी जोडलेला एक मोठा सन्मान हा महाराष्ट्रात पार पडला. एका बाजूला नव्या कायद्यावर राष्ट्रपतींची मोहर उमटली, तर दुसऱ्या बाजूला राजकीय गणिते पूर्ण बदलून टाकणारे संकेत देखील मिळाले. पण आंदोलनाच्या या चर्चेत महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं यावर एक नजर टाकूया. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये तुमचं स्वागत. आपल्या महाराष्ट्रात ना रोज काही ना काही घडतच असतं, त्यामुळे नेमके कोणते विषय घ्यायचे हेच काही समजत नाही. पण गेल्या काही दिवसातल्या प्रामुख्याने हायलाइट झालेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींवर आज आपण एक नजर टाकूयात. महाराष्ट्र सेवक राष्ट्रसेवक देवाभाऊ हे पुस्तक. महाराष्ट्रातली पहिली घडामोड ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाशी जोडलेली आहे. 2 ऑगस्ट रोजी विद्येच्या माहेरघरी म्हणजेच पुण्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर आधारित महाराष्ट्र सेवक राष्ट्रसेवक देवाभाऊ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बाळासाहेब फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पत्रकार संतोष गाजरे यांनी लिहिलेल्या या पुस्तकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची निर्णय क्षमता आणि संघटन कौशल्याचा आढावा घेण्यात आलाय. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या काकांनी केलेलं एक वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं. माझा पुतण्या खरोखर आज आणि उद्या भारताचा प्राईम मिनिस्टर असं मला वाटते. पण सध्याचं राजकारण बघता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान झाले तर, त्यामुळे आपली प्रतिमा अधिक भक्कम करण्यासाठी या पुस्तकाची मोठी मदत होईल असं नक्कीच म्हणावं लागेल. मुंडे भावंडांचे निवृत्तीचे संकेत. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची बातमी ही थेट बीड आणि मराठवाड्याच्या राजकारणातली आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमावेळी की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल असं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी काही तासांच्या अंतराने एक वक्तव्य केलं. माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहू का नाही असं त्यांनी विधान केलं. आता या संकेतानंतर पंकजा मुंडे यांना थेट विरोधी पक्षातून महिला मुख्यमंत्री होण्याची ऑफरही मिळते. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे खरोखरच राजकारणाला रामराम ठोकणार की हे केवळ एक राजकीय रणनीती असेल, यावर राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026. आता तिसरी बातमी ही राज्याच्या कायद्याशी संबंधित आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा कायदा आता अधिकृतपणे महाराष्ट्रात लागू झालाय. हे विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत मांडण्यात आलं होतं. या धर्मांतर विरोधी विधेयकाला अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली. यामध्ये जबरदस्ती, फसवणूक, धमकी, आमिष दाखवून किंवा लग्नाचं खोटं आश्वासन देऊन धर्मांतर केल्यास कायद्यानुसार कारवाई देखील होणार आहे. स्वेच्छेच्या धर्मांतरासाठी 60 दिवस आधी अर्ज करणं हे बंधनकारक असणार आहे. आंतरधर्मीय विवाहातील अपत्याच्या धर्मासंदर्भात स्वतंत्र तरतूद सुद्धा केली जाणार आहे. अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026. आता देशाच्या सुरक्षेचा अभिमान वाढवणारी ही बातमी आहे.
लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या भूमीने नेहमीच विचार आणि देशसेवेचा आदर केला. रोजच्या राजकीय चिखलफेकीच्या या वातावरणात अजित डोवाल यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेला हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. वैशाली दरेकर यांचा राजीनामा. पाचवी महत्त्वाची घडामोड ही कल्याण आणि ठाण्याच्या राजकारणातली. ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर दरम्यान वैशाली दरेकर यांनी दिलेल्या राजीनाम्याने आता वैशाली दरेकर सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार की दुसरी कोणती राजकीय वाट धरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आणि सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीचं सत्र सुद्धा सुरू आहे. त्यामुळे निकालाचा कल कोणाच्या दिशेने येणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या घडामोडी तर आहेतच, पण अशा अनेक मोठ्या घडामोडी येत्या काही दिवसात महाराष्ट्रात घडणार आहेत. या सगळ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.